बसतोय आम्ही, तर की ऊस तोडणी यंत्र जसं की हार्वेस्टिंग मशीनचं, AC चं, गॅस चार्जिंगचं काम बघायला आलेलो आहे. म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय हे आता बघायचं आहे अगोदर, नंतर गॅस चार्ज करायचं आहे की आणखी दुसरा वेगळा काय प्रॉब्लेम आहे ते बघणार आहे. व्हिडिओ पाहत राहा पुढे. हो हो, सिस्टम या ठिकाणी प्रॉब्लेम कधीपासून याला चालू केल्यापासून हेच नाही केलं व हेच चालू नाही. हा कंपनी फिटेड आहे का परत तुम्ही केलेला आहे AC? एवढं सांगता येणार नाही राव, असं का? कारण की मशीन ह्या वर्षी घेतलं ते. होय का? हो, सिस्टम बघून तर कंपनी फिटेड आहे असं वाटत नाहीये बरं का. अल्टर केलेलं आहे. नंतरचं काम आहे. नाही बघा की तुम्ही कसं आहे ते. हा होईल, तसं काय प्रॉब्लेम नाहीये. सोडा नंतर असेल तरी पण काय वेगळं नसतंय ते. ज्या त्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी सिस्टम प्रॉपर सेटअप नसतो याचा. मग तिथून पुढे गेलो ते घेऊन आलो परत. तिथंच पुढे आहे. हा तिथून अल्ट्रेशन करून वायर घेतली होती आपण, सप्लाय प्रॉपर जात नाही म्हणून. ह्याच्यातून बॅकलाईटमधून फ्यूजमधून प्रॉब्लेम काही नाही आणखी सापडला. आता हेच पर्याय हे कंपनीचं वायरिंग पूर्णपणे अल्ट्रेशन करून आम्ही आता हे हेडलाईटमधून सप्लाय काढला याच्यामध्ये AC साठी. हा आता प्लस पॉईंट आहे तो हेडलाईटमधून घेतलेला आहे. आणि जसं की आता मायनस म्हटलं तर बॉडीला आम्ही इथं ग्राउंड करून कपलरमध्येच टाकलेलं आहे. ॲक्च्युली आम्ही हे कपलर कट नाहीत मारले कनेक्शनसाठी. समजा कोण टेक्निशियन प्रॉपर भेटला तर ते त्याप्रमाणे काम करून घेतील, याप्रमाणे काम करून यांना आम्ही देतोय. तर वायरिंगचं काम करून दिलंय त्यांना. आता टेस्टिंगसाठी एक दिवस ठेवणार आहे, कसं काय चालतंय बघून. त्यानंतर समजा गॅसचा काय प्रॉब्लेम असेल तर आता उद्या आम्ही गॅस घेऊन जाणार आहे आणि बाकीचं पुढचं काम करणार आहे. व्हिडिओ पाहत राहा नेक्स्ट पार्टमध्ये.